उन्हाळ्यामध्ये आपल्या मुलांना कोणकोणते ड्रिंक्स द्यायचे असा प्रश्न अनेक आयांना पडलेला असतो। आज मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार आहे। चला तर मग सुरू करूयात। नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोग तज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 असे ड्रिंक्स सांगणार आहे की जे तुम्ही आपल्या मुलांना उन्हाळ्यामध्ये देऊ शकता आणि ज्याच्यामुळे मुलांचे डिहायड्रेशन नक्की कमी होईल। तर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे ड्रिंक आहे ते म्हणजे कोकोनट वॉटर, म्हणजे नारळ पाणी। नारळ पाणी हे फक्त उन्हाळ्यातच नाही तर 12ही महिने आपण आपल्या मुलांना देऊ शकतो। हे अतिशय बेस्ट ड्रिंक आहे कारण याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम योग्य प्रमाणामध्ये असते। तसेच वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट्सही असतात। बाळाला कधीही डायरिया झाला तर डॉक्टर ॲडवाइस करतात की तुम्ही बाळांना नारळ पाणी द्या, कारण याच्यामुळे बाळामध्ये डिहायड्रेशन होत नाही। दुसरे पेय म्हणजे लिंबू सरबत। याच्यामध्ये भरपूर पाणी असतं ज्याच्यामुळे डिहायड्रेशन होत नाही। शिवाय साखर असते ज्याच्यामुळे एनर्जी मिळते। आणि तिसरा पदार्थ म्हणजे लिंबूचा रस। याच्यामुळे व्हिटॅमिन सी बाळांना मिळतं, त्यामुळे लिंबू सरबत हे एक अतिशय चांगले पेय आहे। तिसरे पेय म्हणजे ताक। याला छास किंवा छाज असेही म्हणतात। हे आपण दह्यापासून बनवतो। दह्यामध्ये वेगवेगळे प्रोबायोटिक्स असतात, म्हणजे जे आपल्या गटला आवश्यक आहेत अशा बॅक्टेरिया याच्यामध्ये असतात। याशिवाय कर्डमुळे किंवा ताकामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी बाळांना मिळतं। यामध्ये आपण थोडंसं जिरा पावडर किंवा सॉल्ट घालून मसाला ताक बनवू शकतो, किंवा त्याच्यामध्ये थोडीशी साखर किंवा कधीकधी गुलकंद किंवा वेगवेगळे पदार्थ, स्ट्रॉबेरीज हे ॲड करून त्याला वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो। स्ट्रॉबेरी शेक किंवा वेगवेगळ्या लस्सी करू शकतो, ज्याच्यामुळे हीट ही बाळांमध्ये कमी होते। चौथं पेय म्हणजे ज्यूसेस। उन्हाळ्यामध्ये मी सांगणाऱ्या 3 फळांचा ज्यूस तुम्ही नक्की आपल्या मुलांना द्या। पहिलं फ्रूट म्हणजे वॉटरमेलन। वॉटरमेलनमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात। याशिवाय त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण जास्त असतं, ज्याच्यामुळे डिहायड्रेशन कमी होतं। याशिवाय आंबाला फळांचा राजा असंही म्हणतात। याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अगदी योग्य प्रमाणामध्ये असतात। त्या गोष्टी कोणत्या याविषयीचा एक व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा। याच्यानंतर ऑरेंज म्हणजे संत्री। संत्र्याच्या ज्यूसमध्येही भरपूर प्रमाणात पाणी असतं। याशिवाय व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। 5वं म्हणजे मिल्क। पहिल्या 6 महिन्यांच्या बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध म्हणजे ब्रेस्ट मिल्क द्यायचं आहे, कारण यामध्ये 88% पाणी असतं। याशिवाय वेगवेगळे घटक अगदी योग्य प्रमाणात असतात, म्हणून पहिल्या 6 महिन्यात बाळांना फक्त आईचं दूध द्या। त्याच्यानंतर 1 वर्षानंतर आपण मुलांना ॲनिमल मिल्क देऊ शकतो, परंतु हे मिल्क देत असताना शक्यतो त्यामध्ये शुगर ॲड करू नका। आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुल क्रीम मिल्क म्हणजेच फुल फॅट मिल्क हे बाळांना द्यायचं आहे। यानंतरचं 6वं आणि अतिशय महत्त्वाचं पेय म्हणजे पाणी। हो, पाणी। आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर डिहायड्रेशन व्हायला नको असेल, तसेच किडनीज वगैरे व्यवस्थित राहायच्या असतील, तर आपला पाण्याचा इंटेक अगदी योग्य असला पाहिजे। आणि तुम्हाला माहीतच असेल, अगदी करीना कपूरनेही म्हटलं की पानी का काम तो पानी ही करता है, कोका कोला, पेप्सी वगैरे इसके आगे फेल है। म्हणून पाणी योग्य प्रमाणात आपल्या मुलांच्या शरीरात ठेवा। ही 6 पेय आपल्या मुलांना नक्की द्या आणि उन्हाळा सुखकर करा। अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।